म्हणतात आई वडील हे देवाचं रूप असतात, पण हा नियम सगळीकडे लागू होत नाही. सगळ्यांचं आयुष्य हे सारखं नसतं. माझ्या नजरेसमोर एक उदाहरण आहे. एक मुलगा एवढा चांगला आहे, की त्याच्या मनात कुठल्याच गोष्टीचं कपट नाही. मनाने चांगला, स्वभावाने चांगला, आई-वडिलांसाठी, सेवेसाठी तत्पर उभा राहणारा, कुठल्याच आई-वडिलाचा शब्द खाली न पाडणारा असा मुलगा. आई-वडिलांकडनं त्याला 0% सपोर्ट, 0% त्याची किंमत आई-वडिलांच्या नजरेत आहे. त्या मुलानी स्वतःच्या बळावरती सगळं उभं केलं, स्वतःच्या बळावरती समोर गेला, पण आई-वडिलांच्या नजरेत त्याची किंमत 0 आहे. अजिबात आई-वडिलाला त्याची किंमत नाही आहे, कुठलंच नाही. कौतुकसुद्धा नाही, 1% सुद्धा कौतुक नाही. दुसरीकडे एक मुलगा असा आहे, की तो मुलगा व्यसनी आहे, त्याला हिशोब समजत नाही, नोकरीने कमी आहे, सगळ्या गोष्टीत म्हणजे एकदम नालायकगिरी त्या मुलाच्या अंगात भरलेली आहे. पण त्या मुलाला 100% घरून सगळ्या गोष्टीचा सपोर्ट आहे. वडिलांची पेन्शन त्या मुलापर्यंत पोहोचते. त्याची बायकोसुद्धा तेवढीच वाईट त्या घरात वागते, पण तरीही त्याच्या बायकोला वाईट वागून सुद्धा 100% बायकोला आणि मुलाला सपोर्ट. असं जिथे असतं ना, तिथे तोंडातनं एकच शब्द निघतो, की नशीब. सगळा नशिबाचा खेळ आहे. मागच्या जन्मात काहीतरी वाईट कर्म केले असतील म्हणून असे लोक सोबतीला आलेत, आणि मागच्या जन्मात काहीतरी चांगले कर्म केले असतील म्हणून वाईट मुलाच्या नशिबी चांगले आईवडील आलेत. असंच तोंडातनं निघतं. सगळ्या गोष्टी या नशिबावरती निर्भर आहे, पण हे सत्य आहे.